लाडकी बहिणींना लाडक्या बहिणींनो 17वा हप्ता आणि 18वा हप्ता एकत्र भेटणार का? 3,000 रुपये तुमच्या अकाउंटला येणार का? अशा स्वरूपाची एक मोठी बातमी समोर आली आणि लक्षात घ्या लाडक्या बहिणींनो, दोन न्यूजपेपरला, दोन टीव्ही चॅनलवर ह्या बातम्या आलेल्या आहेत. ती म्हणजे महाराष्ट्र टाइम्स न्यूजपेपरला पण आलेला आहे आणि साम टीव्ही या न्यूजपेपरला आणि टीव्हीवर देखील आलेला आहे. तर 17वा हप्ता म्हणजे नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आणि 18वा हप्ता म्हणजे आता येणार हा जो चालू आहे डिसेंबर महिन्याचा हप्ता एकत्र भेटणार, 3,000 रुपये भेटणार अशा स्वरूपाच्या बातम्या यायला सुरुवात झालेली आहे. तर लाडक्या बहिणींनो, तुम्हाला असं वाटतंय का की सरकारने आता या निवडणुकामुळे या ठिकाणी 3,000 रुपये अकाउंटला टाकवायला पाहिजेत आणि 3,000 रुपये जर भेटले तर तुम्हाला कसं वाटणार आहे? लाडक्या बहिणींनो, कमेंट बॉक्स मध्ये पटपट पटपट झटापट एकदा सर्वांनी सांगायचं आहे की तुम्हाला कसं वाटणार आहे. तर बघा, बातम्या तुम्हाला मी दाखवणार आहे, न्यूज मध्ये काय आलेलं आहे ते सगळं दाखवतो. व्हिडिओ काळजीपूर्वक शेवटपर्यंत बघा. चला, वेळ लागेल तर व्हिडिओला सुरुवात करूया. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे 17वा हप्ता आणि 18वा हप्ता एकत्र भेटणार का? कारण की 17वा हप्ता कोणता? नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आणि नोव्हेंबर महिना पूर्ण संपलाय. नोव्हेंबर महिना संपलाय, डिसेंबर महिना चालू झालाय. आज 2-3 तारीख पण तुम्ही बघितले असेल की लाडक्या ताईंनो अजून हप्ता भेटलेला नाहीये. मग लाडक्या ताई या ठिकाणी विचार करतायत की बाबा आता निवडणुका चालू आहेत. काल 2 तारखेला निवडणुकाचं या ठिकाणी ह्या पण झाली, निवडणुका सुरुवात पण झालेली आहे, मतदान पण सुरू झाले. या ठिकाणी आज पण या ठिकाणी मोजणी असेल, मतदान असेल. तर मग या दरम्यान या ठिकाणी आचारसंहिता या ठिकाणी पुढे ढकलली आहे. मग याच्यामध्ये काही या ठिकाणी 17वा हप्ता भेटणार आहे का नाही, 18वा हप्ता भेटणार आहे का नाही, GR कधी येणार आहे, या सगळ्या गोष्टी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे. व्हिडिओ काळजीपूर्वक आहे बघा. 3,000 रुपये कोणाला मिळणार? मग जर हे हप्ते यायला सुरुवात झाली, मग 2 हप्ते एकत्र जर टाकायला सुरुवात झाली तर या ठिकाणी कुणाला तो हप्ता भेटणार आहे ते पण तुम्हाला सांगतो. आणि महत्वाची म्हणजे GR केव्हा येणार आहे. बघा, आता आचारसंहिता चालू आहेत किंवा आता आचारसंहिता पुढे पण ढकलली असं पण न्यायालयाने सांगितलंय. त्याच्यामुळे ह्या ठिकाणी तुम्हाला कधी पैसे येतील, हे GR कधी येणार आहे ते सगळं सांगतो. व्हिडिओ काळजीपूर्वक शेवटपर्यंत हा तुम्हाला व्हिडिओ बघायचा लाडके जणो. बघा, सगळ्यात पहिली गोष्ट महाराष्ट्र टाइम्सची बातमी तुमच्या समोर दिसते. बघा, महाराष्ट्र टाइम्सची बातमी आहे. काय बातमी तुम्ही स्वतः या ठिकाणी वाचू शकता. नोव्हेंबर हप्त्याची वाट पाहताय, लाडक्या बहिणींना गेल्या वर्षीच्या पॅटर्न नुसार मिळणार 3,000 रुपये. वाचा काय आहे अपडेट. बघा लाडक्या बहिणींनो, तुम्ही नोव्हेंबर महिन्याची वाट बघत आहेत का? 17व्या हप्त्याची वाट बघत आहेत का? आणि तुम्हाला लक्षात घ्या लाडक्या बहिणींनो, लाडक्या बहिणींना गेल्या वर्षीच्या पॅटर्न नुसार, बघा गेल्या वर्षीचा पॅटर्न काय होता? निवडणुका चालू होत्या आणि निवडणुका चालू असताना या ठिकाणी सरकारने काय केलं होतं? 2 हप्ते एकत्र टाकले होते. म्हणजेच काय? 3,000 रुपये तुमच्या अकाउंटला टाकले होते. त्याच्यामुळे गेल्या वर्षीच्या पॅटर्न नुसार 3,000 रुपये भेटणार का? आता तुम्ही म्हणत असेल की सर यावेळेसच का 3,000 रुपये हे मुद्दा उचलायलेत? बऱ्याच ठिकाणी ह्या बातम्या का व्हायरल होईल? 3,000 भेटणार, 3,000 भेटणार. खरंच 3,000 भेटणार आहेत का लाडक्या ताईंनो? तर लक्षात घ्या लाडक्या ताईंनो, 3,000चा GR आलेला नाहीये. परत सांगतो लाडके दोनो, व्हिडिओ काळजीपूर्वक बघा. मी काय सांगतो समजून घ्या. 3,000 रुपये भेटण्याचा GR आलेला नाहीये. सरकारने कुठं काही बोललेलं नाहीये किंवा काहीच बोललेलं नाही. पण या ठिकाणी मागच्या वर्षी काय झालं होतं? निवडणुका होत्या आणि निवडणुकामध्ये काय झालं होतं? सरकारने या ठिकाणी काय केलं होतं? 3,000 रुपये अकाउंटला टाकले होते. 2 हप्ते एकत्र टाकले होते. तर यावेळेस पण निवडणुका चालू आहेत. सगळ्याला माहिती आहे निवडणुका चालू आहेत आणि निवडणुका चालू आहेत मतांसाठी किंवा काही ज्या गोष्टी असतील लाडक्या बहिणीला खुश करण्यासाठी असतील, तर यासाठी पण 2 हप्ते एकत्र टाकायला पाहिजेत असं लाडक्या बहिणीची या ठिकाणी मागणी होत आहे. हे तुम्हाला मी खाली दाखवतो, पेपरमध्ये सगळं दिलेलं आहे, तर ते तुम्हाला वाचून दाखवणार आहे. पण लाडक्या बहिणींनो, तुम्हाला विचारतोय, हा लाडका दादा गुरुदादा विचारत आहे तुम्हाला, खरंच 3,000 रुपये आले तर कसं वाटणार आहे? GR तर मी तुम्हाला तेच सांगतोय, जर काही आपण मागणी केली नाही, काहीच केलं नाही, तर तुमच्या हा अकाउंटला 1,500 ते येणार आहे. त्याच्यामध्ये काही मोठी काही गोष्ट नाही. 1,500 तर तुमच्या अकाउंटला कुणी बोलू, व्हिडिओ काढू, नाही काढू, काही करू, तुम्हाला तुमचे 1,500 रुपये भेटणार आहे. त्याच्यामध्ये काही मोठी गोष्ट नाहीये. पण जर आपल्या माध्यमातून हा गुरुदादा तुमच्यासाठी काय करत आहे? थोडीफार धडपड करत आहे, थोडीफार झटपट करत आहे, इकडे तिकडे हातपाय हलवत आहे, मागण्या करत आहे. तर मागण्या केल्या, जर व्हिडिओ सरकारपर्यंत पोहोचला, सरकारला वाटते बाबा लाडक्या बहिणींना खुश करायचे आणि 3,000 रुपये वाटते, सगळे म्हणतात 3,000 3,000 3,000, तर सरकार दिले तर चांगलं होईल का वाईट होईल? तुम्हीच सांगायचं लाडके जण. बघा, जर नाहीच आपण बोललो, काहीच नाही केलं, तर 1,500 रुपये तुमच्या अकाउंटला असे ना तसे येणारच आहेत. याच्यामध्ये काही मोठी गोष्ट नाहीये. पण लाडक्या ताईंनो, जर आपण मागण्या करत राहिलो, दररोज म्हणत राहिलो की बाबा 1,500 नाही, आम्हाला 3,000 पाहिजे, 3,000 पाहिजे, 3,000 पाहिजे, 3,000 पाहिजे, तर या ठिकाणी सरकारला हा व्हिडिओ गेला. सरकार असेल किंवा पक्ष असेल, विरोधी पक्ष असेल, यांना वाटेल की बाबा यावेळेस पण या ठिकाणी काहीतरी करायचंय, तर हप्ता भेटू शकतो.
तर लाडक्या बहिणींनो बघा, हे सरकारकडे बघा, सरकार मायबाप जर तुम्ही व्हिडिओ बघत असाल तर तुमच्या सर्व लाडक्या दादांना एक ह्या गुरुदादाची एक मागणी आहे की बाबा या वेळेस काय करा, सरकारने काय करायला पाहिजे, नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता 3,000 रुपये अकाउंटला टाकावेत लाडक्या बहिणींना आणि खुश करून टाकावं. आता बघा, ही महाराष्ट्र टाइमची बातमी दाखवली, सेम तुम्हाला या ठिकाणी सगळं दिलेलं आहे, वाचू शकतात. बघा, हे सगळं दिलंय महाराष्ट्र टाइम मध्ये, कधी पैसे भेटणार आहेत, ह्या आठवड्यात, दुसऱ्या ह्या 2 आठवड्यात भेटतील, हे सगळं सांगितलेलं आहे. निवडणुका सगळं चालू, हे तुम्ही वाचू शकतात. काय आता वाचून मी तुम्हाला दाखवणार नाही, पण लाडक्या बहिणींनो बघा, परत एक दुसरी बातमी दाखवतो साम टीव्हीची. पहिली बातमी होती महाराष्ट्र टाइमची, ही बातमी आहे साम टीव्हीची. आता साम टीव्हीने काय सांगितलं बघा, तुम्ही वाचा या ठिकाणी, लाडकी बहीण योजना, लाडक्या बहिणींना 3,000 रुपये मिळणार, नोव्हेंबर डिसेंबरचा हप्ता एकत्र येण्याची शक्यता. बघा, या ठिकाणी बघा सगळीकडे आता न्यूज यायला सुरू झालेत. आपण तर जवळजवळ 10-15 दिवसापासून मागणी करायला की बाबा नोव्हेंबरचा हप्ता कमीत कमी जर नोव्हेंबर महिन्यामध्ये जर भेटला तर काही काळजी करू नका, पण जर डिसेंबर मध्ये जात असेल तर 2 हप्ते एकत्र टाकावे, हे सरकारकडे आपण मागणी करायला लागलो. आणि आपल्या मागणीमुळे लाडक्या बहिणींनो अशा स्वरूपाच्या न्यूज पण या ठिकाणी आपल्याला एक सपोर्ट करत आहेत, पाठिंबा देत आहेत. आणि किंवा असं समजूया की या न्यूजमुळे पण आपण या ठिकाणी मागणी करत आहेत की बाबा हे ठीक आहे, टीव्ही मध्ये आलंय ना तर आम्हाला 3,000 रुपये पाहिजेत. लाडक्या बहिणींनो, तुम्हाला असं वाटतंय का 3,000 रुपये अकाउंटला यायला पाहिजेत? तुमचं नाव सांगायचंय, जिल्हा सांगायचंय आणि तुमचा 16वा हप्ता तुम्हाला भेटला आहे का? 16वा हप्ता भेटला असेल लाडक्या बहिणींनो, 16वा हप्ता भेटला असेल आणि लक्षात घ्या लाडक्या बहिणींनो, 16 हप्ता भेटून तुम्हाला की तुमची केवायसी कंप्लीट असायला पाहिजे. म्हणजे कोणती केवायसी? बँकची केवायसी. मी तुम्हाला लाडक्या बहिणीची केवायसी बद्दल बोलत नाही, म्हणजे डीबीटी तुमचं ऍक्टिव्ह असायला पाहिजे. डीबीटी ऍक्टिव्ह आणि 16वा हप्ता जर तुमचा भेटलेला असेल, 100% तुम्हाला पुढचा जो येणारा हप्ता आहे तो हप्ता तुम्हाला भेटून जाणार आहे. पण आता लाडक्या बहिणींनो, केवायसी बघा, आता अजून बघा, लक्षात घ्या लाडक्या बहिणींनो, एक 27-28 दिवस बाकी आहेत. 31 डिसेंबर पर्यंतच आपल्याला या ठिकाणी मुदत आहे. त्याच्यामुळे केवायसी ज्यांची झाली नसेल, लवकरात लवकर केवायसी पण करून घ्यायची आहे. कुणाकुणाची एक केवायसी राहिली आहे आणि कुणाकुणाची केवायसी झाली आहे, पटपट सर्वांनी कमेंट बॉक्स सांगायचं. आणि कुणाची केवायसी योग्यरित्या झाली आहे, कुणाची केवायसी चुका झाल्यात, कमेंट बॉक्समध्ये आपलं नाव सांगायचंय, जिल्हा सांगायचंय आणि केवायसी तुमची झाली आहे का कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय. तर बघा लाडक्या बहिणींनो, आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण हा मुद्दा सोडणार नाहीत. हा लाडका दादा जोपर्यंत व्हिडिओ बनवतोय, जोपर्यंत पैसे भेटत नाहीत, तोपर्यंत सरकारला एक आपली मागणी असणार म्हणजे असणार. कुणी व्हिडिओ बघो नसता नाही बघू, काही हरकत नाही, पण हा लाडका दादा गुरुदादा लाडक्या बहिणीसाठी मागणी करणार, कारण की हक्काचे पैसे 4,500 रुपये 17 आता 12वा 13वा आणि 14वा हप्ता हे हप्ते भेटलेले नाहीत. तर ते हप्ते का भेटत नाहीयेत, कधी भेटणार, हे सरकारकडे आपण मागणी करत आहोत. तुमचं याला काय मत आहे कमेंट बॉक्समध्ये सांगायचं. लाडक्या बहिणींनो, कुणी व्हिडिओ बघा नसता नका बघू, मला काही घेणं देणं नाहीये. तुम्हाला डायरेक्ट मी सांगतोय लाडक्या बहिणींनो की हे जोपर्यंत मी व्हिडिओ बनवतोय तोपर्यंत ही मागणी करत राहणार. आपल्या 2-3 मागण्या पूर्ण झाल्यात, सरकारला आपली ही मागणी असणार आहे, आता मेन मागणी असणार आहे लाडक्या बहिणींनो, 12वा 13वा 14वा हप्ता भेटायला पाहिजे. ज्या पात्र लाडक्याताई होत्या, 26 लाडक्याताई होत्या, त्यांचे हप्ते ते भेटले नव्हते, त्या लाडक्या ज्या ताई पात्र ठरलेत त्यांना हे हप्ते भेटायला पाहिजेत, मागचे हप्ते त्यांना भेटायला पाहिजेत. सरकारने ते हप्ते थांबवायची काहीच कारण नाहीयेत. सरकारने या ठिकाणी हप्ते टाकावेत अशी सरकारकडे विनंती आहे. आणि 17वा 18वा हप्ता ज्या लाडक्या त्यांना सगळे 16व्या हप्त्यापर्यंत सगळे भेटले, त्यांना पटपट सगळ्यांना हे 3,000 रुपये अकाउंटला टाकावेत. आणि जर ते पण जमत नसेल करायला सरकारला, ते पण 3,000 रुपये आता लगेच द्यायचे नसतील, तर लवकरात लवकर हा 1,500 रुपयाचा GR काढावा. 1,500 GR आता बघा, निवडणूक आज उद्यापर्यंत असतील आणि पुन्हा लगेच 3-4 दिवसामध्ये ह्या GR काढून टाकावा. सरकारने लवकरात लवकर 10 डिसेंबर पर्यंत, परत सांगतो 10 डिसेंबर पर्यंत तुम्हाला गुड न्यूज भेटणार आहे, काळजी करायची गरज नाही. आणि सरकारकडे परत मागणी आहे की आता विलंब नको, कमीत कमी हे 1,500 रुपये तरी आमच्या अकाउंटला टाकावेत, 17वा हप्ता तरी देऊन टाका. बाका आता तुम्ही 3,000 द्यायचे आहे का नाही हे तुम्ही ठरवा, सरकारला आपण सांगतोय. पण जर दिलेच 3,000 रुपये तर खूप चांगलं होणार आहे. लाडक्या बहिणींनो, तुम्हाला काय वाटतं, किती रुपये आणि किती हप्ते तुम्हाला भेटायला पाहिजेत कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय. आणि सहमत असाल तर कमेंट बॉक्स तुमचं नाव सांगायचंय, सहमत आहे असं लिहायचंय, पाठिंबा आहे, सपोर्ट आहे असं कमेंट बॉक्समध्ये लिहायचंय, म्हणजे जास्तीत जास्त हा व्हिडिओ सरकारपर्यंत पोहोचेल. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, श्री गुरु.